पुण्यात असले तर न चुकता बाबासाहेब आंबेडकर पण त्या दुकानात जायचे. वैयक्तिक तर मला काय वाचून काय नको, किती वाचू किती नको अशी माझी स्थिती आहे. मला एक पुस्तक वाचत असताना निदान पुढची 10 दिसत असतात या एकामुळे की हे एक वाचतोय तर पुढची 10. माझी एक टाइमपासची सुद्धा व्याख्या आहे. टाइमपास की काही सहज थोडा वेळ आहे आता, तर मी पुस्तकाच्या दुकानात जातो. नुसतं पुस्तकांकडे बघणं, उचलणं ते पुस्तक असं चालणं, इट सेल्फ इज अन एनलाइटनिंग प्रोसेस. केव्हा तरी कॉलेजात असताना व्हॅन गॉ हा जो एक चित्रकार आहे, त्याचा फॉर्मॅट पेंटिंग आहे, तर मी व्हॅन गॉचं मूळचं इंग्लिश लिहिलेलं चरित्र, पण ते माधुरी पुरंदरेने त्याचं मराठी भाषांतर केलं होतं. माधुरी पुरंदरे म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंची कन्या, मुलगी. ती स्वतः एक प्रतिभावंत गायक आहे आणि पेंटिंग पण करते. तिने व्हॅन गॉच्या चरित्राचं मराठी भाषांतर. आता हा पेंटिंग आहे. आता अविनाश धर्माधिकारीला पेंटिंगमध्ये काय कळतं, किती इंटरेस्ट आहे, तर मी स्वतः एक करायची तेव्हा मी चित्रकलेची परीक्षा आणि त्याच्यात मला सी मिळते. मेजॉरिटी जणांना सीच मिळतं, त्याच्यात मला सी, पण एक ओके उत्सुकता, वाचलेलं आहे मी. माझं भाग्य म्हणजे पुढे प्रवासात मला अनेकदा ॲम्स्टरडॅमला जायला मिळालंय. ॲम्स्टरडॅम हे जगातल्या एकाहून एक ग्रेट पेंटर्स, कलाकारांचे ते गाव आहे आणि एकेका कलाकाराच्या नावाने तिथे गॅलरी आहे, पेंटिंग गॅलरी. एक अख्खं व्हॅन गॉ म्युझियम, त्यात मी एक अख्खा दिवस काढलाय. अख्खा दिवस फक्त ॲम्स्टरडॅम मधल्या तिकीट काढून आतमध्ये व्हॅन गॉ म्युझियम आणि व्हॅन गॉची एक चित्र, त्या एकेका चित्रामागे कथा आहे आणि मूळचं ते चरित्र मी वाचलेलं असल्यामुळे. असं रेम्ब्रॉ नावाचा दुसरा कलाकार आहे. रेम्ब्रॉ, उच्चार रेम्ब्रॉ आहे, पण स्पेलिंग होताना REMBRNDT होतं. BRNDT म्हणून ब्रँड नाही, उच्चार रेम्ब्रँट नाही येते. वैयक्तिक तर मला ते इंटरेस्ट नाही असं. आत्ता मी परवा घेतलं एक पुस्तक, गोगॅन नावाचा पेंटिंगचा आहे, पॉल गोगॅन. मराठीतच आलंय त्याच, मी घेतलंय. वैयक्तिक तर मला काय वाचून काय नको, किती वाचू किती नको अशी माझी स्थिती आहे. मला एक पुस्तक वाचत असताना निदान पुढची 10 दिसत असतात या एकामुळे की हे एक वाचतोय तर पुढची 10. आत्ता काहीतरी 19-20 मेला इराणचा राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हा हेलिकॉप्टरमधनं अझरबैजानकडनं तेहरानला येत असताना त्याच्या काहीतरी झालं मेला. आता तो एक अतिशय आक्रमक इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल, पण एका देशाचा राष्ट्राध्यक्ष. मला कळत होतं की ह्याचे होणार आहेत जगावर गंभीर परिणाम. अशाही प्रत्येक वेळी माझ्या मेथोडॉलॉजीचा भाग आहे की ओके, ही आज एक घटना घडली, पण एकूण ह्याची बॅकग्राऊंड असलेलं काही मुळातलं फंडामेंटल मग या निमित्ताने वाचू. हा जो इराणचा राष्ट्राध्यक्ष मारला गेला याच्या मागची मूळ क्रांतीच आहे, इस्लामिक रिव्होल्युशन असंच नाव आहे तिचं. 1979 मध्ये झाली इराणमध्ये. त्यावेळी इराणमध्ये राजेशाही होती, राजा होता इराणला. तो धर्मांध वगैरे नव्हता, उलट तो आधुनिक होता सगळ्या अर्थाने. त्यावेळी इराणमध्ये स्त्रियांनाही सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य होतं, स्त्रियांवर वावरण्यावर बंधनं नव्हती, अमुक कपडेच तू घातले पाहिजेत म्हणजे बुरख्याची सक्ती वगैरे काही नव्हतं. इराणी स्त्री मोकळेपणाने तिच्या इच्छेने तिला जे कपडे घालायचे असतील ते घालून ती समाजात वावरू शकत होती. पण 79 साली खोमेनी क्रांती झाली. आजपर्यंत इराणमध्ये चालू आहे ती राजवट इस्लामिक फंडामेंटलिस्ट आणि ती दहशतवादाला पुरस्कार करणारीच आहे, हिंसक आहे आणि स्त्रीवर तर दुनियेतली सगळ्या प्रकारची बंधनं तिथं
त्यापायी मुली स्त्रिया तरुण मेल्या आहेत त्यांच्या त्या बंधनांच्या पायी. पोलिसनी मारलाय, पोलिसच्या मारहाणीत. अफगाणिस्तानमध्येही तालिबान तेच चालू आहे. असं काही प्रमाणात पाकिस्तान, काही प्रमाणात बांगलादेश, असंच. त्याच्यात माय पॉईंट इज, ही माझी मेथोडॉलॉजी आहे. मग की हा सगळा विषय मुळातनं समजावून घ्यायचा तर जे मला अंत नाही, माझ्या पुस्तक वाचनालाही अंत नाही, आणि पुन्हा आता पहिल्या काही काळानंतर तशी ईश्वरानीच पण केलेली कृपा पण आहे की काही कमी नाही पडू दिलेलं. यहाँ तक की पुस्तक तर त्याचा अर्थ आहे मी आता ते नॉर्मली खरेदीच करतो, की मनात जर आलं की नाही हे आपल्याला वाचायचं आहे. आयुष्य सुरू करताना पहिला काही काळ होता की जेव्हा मग खिशात पैसे नसायचे, मग तर त्याचा अर्थ आहे कुठली तरी लायब्ररीतनं पण आली, पुढे आली वेळ. त्याला मी ईश्वर कृपा हा माझा आहे शब्द, तुम्ही मानायचा नाही मानायचा जो तो ठरवा. पण आता वर्षानुवर्ष अविनाश धर्माधिकारीचं भाग्य म्हणजे ते पुस्तक वाचायचं असेल तर खरेदीच. माझी टाइमपासची सुद्धा व्याख्या आहे. टाइमपास की काही सहज थोडा वेळ आहे हाताशी, तर मी पुस्तकाच्या दुकानात जातो. नुसता टाइमपासला जातो असंही नाही आहे. काही कारणामुळे की गाडी पुण्यातल्या पुण्यात, समजा माझी काही मुंबईतली ठरलेली दुकानं होती, अलीकडच्या वर्षांमध्ये पुस्तकांची दुकानच बंद पडत गेली. पण नाहीतर अशी गाडी दुकानावरनं जात असेल आणि माझ्यापाशी 10 तरी मिनटं स्पेअर करायला, की अमुक पुढचं 10 मिनटं आहेत, तर मग ड्रायव्हरला सांगून, म्हणजे पुन्हा ईश्वर कृपेने, ईश्वर म्हणजे समाजच गाडीच आहे, ड्रायव्हर सकट आहे. बिल गेट्सकडे पण नाही, बिल गेट्स स्वतःची गाडी स्वतः चालवतो, मला शॉफर ड्रिव्हन गाडी आहे. मी कोण आहे माहिती का, मी बिल गेट्सपेक्षा श्रीमंत आहे. आता आपल्या ड्रायव्हरला सुद्धा माहिती आहे सरांची आवडती पुस्तकाची दुकानं कोणती. वेळ असला तर जरा 10 मिनटं थांबव रे. काय करतो मी, काय नाही, सहज पुस्तकाच्या दुकानात जातो. असं ॲक्च्युली नुसतं पुस्तकांकडे बघणं, उचलणं ते पुस्तक, असं चालणं, इटसेल्फ इज अन एनलाइटनिंग प्रोसेस. तुम्ही असं एक सेमी नॉनव्हेज वाक्य बोलताय. माझ्या वयाच्या 16व्या वर्षी सुद्धा मुलींपेक्षा माझं जास्त लक्ष पुस्तकाकडेच होतं. असंच सांगतो ते आजपर्यंत. कधी त्याचं कोणी माणूस सहज वावरत असला ना अशा आल्या हातात, आणि मला जर दिसलं त्याच्या हातात एखादं पुस्तक येतं, त्याची माझी नजर ते पुस्तक काय आहे यावरच असते. माझं तर म्हणणं आहे, मला पुस्तकं मला म्हणतात मला घे म्हणून, असं मला घे. मी तुम्हाला स्टोरी सांगायची तर कित्येक पुस्तकांचीही सांगेन, की असं सहज दुकानात गेलो, आहेत माझी आवडती पुस्तकांची दुकानं ठरली, त्याच्यात इथं त्यांच्याशी तर माझं असं एक डील आहे. असं पुस्तकाच्या दुकानावरनं जाताना न राहून गाडी थांबवून त्या पुस्तकाच्या दुकानात जाणे, यालाही वापरलेली उपमा जी मला आवडत नाही, पण वापरलेली उपमा आहे बेवड्या. तर मराठी बऱ्याच जणांचं कच्चं दिसतंय मला, भयंकरच कच्चं दिसतंय. बेवड्या म्हणजे दारूचं व्यसन असलेलं, अति दारू पिणारा बेवड्या. बेवड्याला तो जर गुत्त्यावरनं निघाला तर त्याचे पाय आपोआप वळतातच दारूच्या गुत्त्यात. मला आवडत नाही ही उपमा, पण अनेकांची, की वाचनाचंच व्यसन, मी ज्यासाठी सध्या तर मी जरा जास्ती संतापूनही म्हणतोय की व्यसनं लावायची तर चांगली लावून घे. त्यात माझ्या यादीत येतं की वाचनाचं व्यसन लाव, ट्रेकिंगचं लाव, व्यायामाचं लाव, अशी चिकार पॉझिटिव्ह म्हणजे. किंवा पुन्हा ते दारुड्याच्या संदर्भातच सांगतात की पगाराच्या दिवशी तो दारूच्या गुत्त्यात जातो. पगारचे पैसे मिळाले ना, आता हे पैसे पहिले घरी जा, संसार नीट कर, मुलाबाळांकरता, त्याच्याऐवजी ते मिळाले पैसे ते दारूच्या गुत्त्यात जाते. तसं ज्या दिवसांमध्ये कॅशचे असायचे व्यवहार, बिल पे करावं लागायचं, तर जरा 4 पैसे काही कारणामुळे खिशात आले तर जरा पुस्तकं. हे जे पुण्यातलं डेक्कनच्या चौकातलं सुप्रसिद्ध, इतिहास प्रसिद्ध दुकान आहे इंटरनॅशनल बुक डेपो, 3 पिढ्या चालवत आहेत, दीक्षित म्हणून मालक आहेत त्याचे. आजच्या तारखेला मी होते म्हणायला पाहिजे, आता ते स्लीपिंग आणि इनॅक्टिव्ह पार्टनर आहेत. माझ्याच एका मित्राने ते चालवायला घेतलं आता,
मित्राचा बेस असतो अमेरिकेत फिलाडेल्फियाला, पण मराठी पुस्तकं मराठी वाङ्मयासाठी काम करायचं म्हणून तो करतो. जाता येता तुमचं लक्ष असेल तर पुस्तकाच्या दुकानाला नाव त्यांनी अजून ते मूळचंच ठेवलं इंटरनॅशनल बुक डेपो, पण आता त्यांनी केलंय बुक गंगा. त्याच्या ह्याला नाव बुक गंगा असं त्याचं नाव आहे. तशी मराठी डिजिटल बुक्स आणि त्यासाठी डिजिटल वेबसाईट करणारा पहिला आहे तो. त्याचं नाव मंदार जोगळेकर. तो आत्ता होता भारतात, 3 दिवसापूर्वी आमची इथे भेट झाली, पण तो असतो बेस त्याचा अमेरिकेत फिलाडेल्फियाला असतो. दीक्षितांची ही 3री पिढी होती. आत्ताचे उपेंद्र दीक्षित नाव त्यांचं. आणि ते इतिहास प्रसिद्ध दुकान आहे. श्वास रोखू नाही का म्हणणार आहे मी, पुण्यात असले तर न चुकता बाबासाहेब आंबेडकर पण त्या दुकानात जायचे, न चुकता. कारण आंबेडकर असाच अफाट माणूस, महामानव सर्वार्थाने आणि ज्ञानसूर्य. अनेक जण जो शब्द तो अस्सल आहे, हे सांगतोय मी, अस्सल आहे. आंबेडकरांची ज्ञान साधना अस्सल आहे. घर मुंबईत आहे त्यांचं, भारतात परतल्यावरचं. राजगृह नाव त्याचं. ते राजगृह बुद्धाच्या राजगृहावर नाही, अख्खं घर पुस्तकांनी भरलेलं. आंबेडकर अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातनं शिकून, म्हणजे PhD केलंय त्यांचं तिथे, इकॉनॉमिक्समध्ये आहे, क्वेश्चन ऑफ रुपी या मुद्द्यावर. आंबेडकर इकॉनॉमिस्ट आहेत बरं का, मूळ विसरू नका, की अफाट माणूस. असं आपल्या देशाला लागलेला एक शाप आहे की आपणच आपल्या थोर माणसांची जातीपातीत वाटणी करतो. आणि त्यामुळे आंबेडकर म्हणजे दलितांचे, तर दलितांचे असायचे ते असूच देत, पण आंबेडकर सर्वांचे आहेत असं सांगतो. आणि हे सर्वांना कळलं पाहिजे. तर कोलंबिया विद्यापीठातनं PhD पूर्ण करून येताना आंबेडकरांचं सर्वात जास्ती सामान काय होतं तर पुस्तकं. वैयक्तिक असेल तर कपडे लत्ते असे एका छोट्या बॅगेत भरले असतील, पेट्याच्या पेट्या भरून. जहाजावरनं ना, तो काळ अजून विमानं नव्हती आलेली, जहाजावरनं, तर त्या मागणं यायच्या होत्या, पेट्याच्या पेट्या भरून पुस्तकं. तिकडे मुंबईला इंदू मिल पाशी आंबेडकरांचं एक स्मारक उभं करायचं अशी चर्चा महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष चालू आहे. त्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यावर कधी कधी, दरवेळी असा माझा दावा नाही, पण कधी कधी सरकारमधलं कोणीतरी वेळोवेळी मला विचारते की तुमचं ह्या मुद्द्यावर मत काय. एवढं साऊंड करायला विचारतात की तुमचं ह्या मुद्द्यावर मत काय. मला इंदू मिलबद्दल विचारण्यात आलं होतं की ते त्या जमिनीवर आंबेडकरांचं स्मारक उभं करायचं आहे, तर तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे. मी सांगितलं जगातली सर्वात मोठी लायब्ररी उभी केली पाहिजे. हे आंबेडकरांचं एक उत्तम स्मारक आहे, जगातली सर्वात मोठी आणि अत्याधुनिकातली अत्याधुनिक. त्याचा अर्थ आहे की आता असेल तर डिजिटल सुद्धा. असं पुस्तकांचं माझं आहे ना आता, असं पुस्तकांचं. आणि मी जे दावा करतोय की अशी मला दुकानात गेलो सहज चालतोय, तशी काही पुस्तकं काही माहिती असतं असं नाही, पण ते पुस्तक मला म्हणत असतं मला घे. डिलाइटफुल प्रोसेस आहे आणि हा कधीही न संपणारा प्रवास आहे, काही प्रश्नच नाही.